गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील सूत्रांसाठीचा सरावाचा भाग करणार आहोत. सूत्रांसाठीचा सरावाचा भाग. या भागामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ आणि परिमिती यांच्यावरती एक वेगवान नजर टाकता येईल. मी काय म्हटले, वेगवान नजर म्हणजे आपण ते भाग किंवा ते घटक वेगळ्या पद्धतीने भरभर समजून घेणार आहोत. आपल्याला सूत्र आहेत, कोणकोणती सूत्र आहेत याच्यामध्ये, आजच्या याच्यामध्ये आपण आयताचे क्षेत्रफळ बघा, त्याच्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, म्हणजे क्षेत्रफळ समजून घ्यायचे आधी, क्षेत्रफळाचे सूत्र. आता मी इथे एक संकल्पना तुम्हाला समजून सांगू इच्छितो. आधी क्षेत्रफळ म्हणजे काय, कोणत्याही आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. कोणत्या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे, समजा मी असा त्रिकोण, एक जागा घेतली, एका बगीच्यामध्ये एक गार्डन आहे, असं मोठं गार्डन आहे, हे गार्डन आहे आणि ह्या गार्डन मध्ये एवढा असा एक त्रिकोणी पीस आहे. इकडे सगळी हिरवळ आहे, इकडे काय आहे, हिरवळ. पण एवढ्या भागामध्ये फरशी टाकायची. काय टाकायची? फरशी टाकायची. तर ह्या भागामध्ये फरशी टाकायची, तर हिचं माप किती होईल हे काढणं म्हणजे क्षेत्रफळ काढणं. एखाद्या एरियामध्ये तुम्ही ज्या रूम मध्ये बसलात त्या रूम मध्ये फरशी टाकायची म्हणजे तिचं क्षेत्रफळ काढायचं. आलं लक्षात? हे झालं त्रिकोणाचं. मग दुसरं पाहू. समजा एक चौरस आहे, चौरसाच्या चारही बाजू समान असतात, हे विसरायचं नाही. चारही बाजू समान असतात. ही खोली आहे 20 फूट, 20 फूट बाय 25 फूट, बरोबर? सॉरी 20 फूट, चौरस म्हटल्यानंतर 20च घ्यावं लागेल आपल्याला. ओके, 20 बाय 20 फूट, सगळ्या बाजू त्याच्या 20 बाय 20 फूट आहेत. ह्याला मी चौरस नाव देतो, चौरस 20 फूट बाय 20 फूट. आता याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे याची फरशी काढायची. काय काढायची? फरशी. क्षेत्रफळ काढणे म्हणजे काय ते आधी समजून घ्या. क्षेत्रफळ काढणे म्हणजे फरशी किती लागेल, एरिया किती आहे, त्याला इंग्लिश मधून म्हणतात एरिया. ओके, त्याचा आतला एरिया किती आहे ते काढणं म्हणजे क्षेत्रफळ काढणं. ठीक आहे, हे झालं चौरसाचं. त्याच्यानंतर आयताचा असेल, सेम तसंच. आयताचं एक आयत आहे समजा असा लांब, ह्याची 20 फूट आहे लांबी आणि ही रुंदी आहे. आता ही लांबी, याला लांबी म्हणतात या आकृतीला, हे तुम्हाला माहित असेल, आणि ह्याला रुंदी म्हणतात. ही जी उभी बाजू, छोटी बाजू असते तिला रुंदी, ही लांबी. समान असतं आयताचा. आता हे दोन बाजू, हे 20 फूट येणार, ही 20 फूट, इकडची 15 फूट येणार. मग ह्या आयताचं क्षेत्रफळ, ही खोली, आयताकृती एक रूम आहे, हिचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, हिच्यामध्ये फरशी टाकण्यासाठीचा आकार काढायचा. वी हॅव टू फाइंड द एरिया. आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे त्याचा. आले लक्षात? क्षेत्रफळ काढणे म्हणजे एरिया काढणे. ठीक आहे, ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. आता मी इथे लिहितो, क्षेत्रफळ म्हणजे फरशी, आणि मी हे समजूनच सांगणार आहे या घटकामध्ये. ठीक आहे, यालाच एरिया म्हटलं. मग आता परिमिती म्हणजे काय हे पण समजून सांगतो. परिमिती म्हणजे काय? आयत आहे, आयताची परिमिती म्हणजे सगळ्या ह्याच्यासाठी सूत्र येणार, सर्व बाजूंची बेरीज. ओके, सर्व बाजूंची बेरीज. परिमिती कोणती असो, त्रिकोण असो, चौकोन असो, त्याच्यानंतर चौरस असो, हेक्सागॉन असो, पेंटागॉन असो, कोणत्याही आकृती असतील. आता आपण हे उदाहरण घेऊन समजून घेऊ. ठीक आहे, चला इथं तुमच्या समोर पुढचं उदाहरण आहे, त्याच्यानुसार आपण समजावून घेऊ. ओके, चला पुढचं 60 नंबरचा प्रश्न बघू. एका आयताची लांबी 9 सेंटीमीटर आहे. एका आयताची लांबी 9 आहे आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे. तर आयताचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे, आता क्षेत्रफळ काढायचे. आपण परिमिती शिकलेलो आहोत, सगळ्या बाजूंची बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे. याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे. व्हिडिओ पॉज करायचा, स्टॉप करायचा आणि वहीमध्ये सूत्र घेऊन सोडवायचे आणि मग उत्तर काढायचे. चला व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा, कर चालू. बघा, तुम्ही उत्तर काढलं असेल तर आपण चेक करू. मी आधी सूत्र समजून सांगतो. आयताचं जे क्षेत्रफळ आहे, आयताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. व्यवस्थित इथं तुमच्याकडे वही असेल अशी अपेक्षा करतो आणि त्याच्यामध्ये उत्तर तुम्ही लिहून घ्यायचंय.
आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. खूपच सोपं आहे, इतकं सोपं आहे. आता मी 2-3 उदाहरणं देणार आहे, याच्यानंतर 2-3 उदाहरणांमध्ये आपण सराव करून घेऊ. लांबी गुणिले रुंदी इतकं क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आता एवढं जर सोपं असेल तर तुमचं उत्तर लगेच तयार होईल. हा तुमचा आयत आहे, काय दिलंय, लांबी किती आहे 9 सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे 8 सेंटीमीटर. तुमचं उत्तर तयार झालेलं असेल, पर्याय तुम्हाला दिसेल. काय आहे उत्तर सांगा. किती सोपं आहे बघा. 8 गुणिले 9 हेच लिहायचे. लांबी किती आहे 9, रुंदी किती आहे 8, हे सेंटीमीटर, हे सेंटीमीटर, 9 8 हे 72 सेंटीमीटर. सूत्रांचा कागद तयार करा, खिशामध्ये ठेवा. आता मी जवळजवळ 4 ते 5 सूत्र तुम्हाला लिहून देतो, ठीक आहे, ओके, आणि सराव पण घेतो याच प्रश्नपत्रिकेत. आयताचं सूत्र लिहिलं आपण, लांबी गुणिले रुंदी, मग त्याची लांबी टाकली, रुंदी टाकली आणि गुणाकार केला. 72 याच सेंटीमीटर हे आलं, चौरस सेंटीमीटर येतं, ठीक आहे, स्क्वेअर मध्ये. ओके, मग आता आपण याच्यावर दुसरं उदाहरण, हे उत्तर काढलं, पण आयताचंच आणखी एक घेऊ. आयताचं क्षेत्रफळ, आणखी एक सूत्र घेऊ त्याचं. हा, काय सांगितलंय, ला गुणिले रू. आता मी छोटं केलं लारू, लांबी गुणिले रुंदी, ठीक आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लारू, लांबी गुणिले रुंदी. समजा एका आयताची जी लांबी आहे ती आहे 15 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 10 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ काय येईल. आयताची लांबी आहे 15 सेंटीमीटर, ला आहे 15 सेंटीमीटर आणि रू आहे 10 सेंटीमीटर, तर त्याचं क्षेत्रफळ येईल. किती येईल. क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परिमिती म्हणजे काय ते पण समजून सांगतो, ठीक आहे. किती आलंय 150 सेंटीमीटर. किती येत आहे 150 सेंटीमीटर. ओके, आता इकडे बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय ते सांगतो. समजा या आयतामध्ये तुम्हाला फरशी टाकायची, आतमध्ये इथं फरशी टाकायची, अशी आपण टाकतो की नाही घरी फरशी टाकतो बघा. हा, ही एक खोली आहे 15 बाय 10ची किंवा गाळा आहे दुकानाचा आणि त्याला क्षेत्रफळ टाकायचं. म्हणजे आतलं माप आहे ना, आतलं माप हे माप एवढं आहे, बरोबर, हे माप एवढं आहे. आणि एक फरशी जर असेल 1.5 बाय 1ची, 1.5 फूट बाय 1 फूटची किंवा सॉरी 1.5 बाय ह्याची छोटी, तर ते किती बसतील ते माप आपल्याला ह्याच्यातनं निघतं. हे आतला जो एरिया आहे, तुम्ही आता ज्या रूम मध्ये अभ्यास करत असाल त्या रूम मधलं जे फ्लोरिंग आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात. काय म्हणतात, क्षेत्रफळ. आणि दुसरी गोष्ट, याच उदाहरणावर आणखी एक सांगतो. आयताची परिमिती, आयताची परिमिती, ठीक आहे. परिमिती म्हणजे काय, हा जो आयत आहे समजा असा, ह्याला बाहेरची जी बाजू आहेत ना, सगळ्या बाहेरच्या बाजू, यांची एकत्रित लांबी म्हणजे परिमिती, यांची एकत्रित बेरीज म्हणजे परिमिती. कसं ते पण सांगतो. समजा हे 10 आहे आणि हे 8 आहे, ठीक आहे, तर हे किती असेल 10 आणि हे किती असेल 8. आयताच्या परिमितीसाठी त्याच्या 4ही बाजू लागतात. या सगळ्या बाजूंची बेरीज करा, त्याची परिमिती येते. परिमिती म्हणजे कंपाऊंड टाकायचं. समजा मी असं म्हटलं की एक आयत आहे, आयताच्या मापाचं गार्डन आहे आणि त्याची परिमिती, त्याला कंपाऊंड टाकायचे, तर त्याची परिमिती किती कंपाऊंड लागेल. हे 10 फूट आहे, 10 फूट आणि हे 8 फूट आहे आणि हे पण 10 फूट आहे. फीट लिहिले, FT म्हणजे फूट, ठीक आहे, फीट. हा, तर आता ह्याचं सगळ्याचं काय, परिमितीचं सूत्र आहे सर्व बाजूंची बेरीज. कोणत्याही आकृतीचं, त्रिकोण असेल, चौकोन असेल, पेंटामिना असेल, षटकोन असेल, हेक्सागॉन असेल, ऑक्टागॉन असेल, अष्टकोन असेल, सगळ्या बाजूंची बेरीज. बहुभुजाकृती असेल तरी सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती, ठीक आहे. हे सूत्र परिमितीचं. परिमिती लक्षात ठेवताना कंपाऊंड लक्षात आणायचं, आपल्याला कंपाऊंड घालायचे, फरशी नाही टाकायची. फरशी असेल तर क्षेत्रफळ. मग आता याच्यामध्ये परिमिती काढायची, सगळ्या बाजूची बेरीज करा. बाजू किती आहे 4, ठीक आहे, मिळवा. 10 अधिक 10 अधिक 8 अधिक 8, ही बेरीज म्हणजे तुमचं परिमितीचं सूत्र आहे. सगळ्या बाजूची बेरीज म्हणजे परिमिती. किती सोपं आहे बघा बरं. 10 10 20, 8 8 16, 20 आणि 16 किती झाले 36 सेंटीमीटर फूट आला. ओके, 36 फूट, ठीक आहे. ही झाली आयताची परिमिती. आता दुसरी गोष्ट, चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती, चौरसाच्या 4ही बाजू समान असतात हे तुम्हाला माहिती आहे. हा, आणि परिमितीचं सूत्र काय सांगितलंय,
सर्व बाजूंची बेरीज, सर्व बाची बेरीज, सर्व बाची बेरीज. ठीक आहे. मग 4 जर बाजू समान असतील आणि तुम्हाला एकच बाजू दिली, समजा एकच बाजू दिली 8 आणि विचारलं या चौरसाची परिमिती किती, काढता येईल का? हो, काढता येईल. हे सगळ्या बाजूंची बेरीज करायची. अहो, चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात. मग ही 8 असेल तर ही 8 असेल, ही 8 असेल तर ही 8 असेल, ही पण 8 असेल. ह्याच्यापेक्षा मग ह्या 4ही बाजूला 8 ला 4 ने गुणू ना. 8 ला 8 चौक 32, बरोबर. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32. आणि जर 4 इंची बेरीज केली तर 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 किती येतं? तेवढंच येणार आहे, 32. म्हणजे मग हे सूत्र आपल्याला असं म्हणता येईल, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. असं करता येईल का? आपणही करू शकतो. सूत्र तयार करण्याला काही लागत नाही. कारण इथं काय सांगितलंय, सगळ्या बाजूंची बेरीज केली आणि त्याला सगळ्या बाजूंना 4 ने गुणलं तरी तेच येतं. अशा प्रकारे आहे. ठीक आहे. चल, आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ बघू. मी आता क्षेत्रफळ विचारलंय. क्षेत्रफळ म्हणजे आतली फरशी. एक चौरस रूम आहे. ठीक आहे. 10 फुटांची, 10 फूट घे, 10 सेंटीमीटर. चौरस असल्यामुळे सगळ्या बाजू सारख्या आहेत. ठीक आहे. 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, छोटेसे, छोट्या मापाचे. मग आता याचं क्षेत्रफळ कसं काढणार? कसं काढणार? आधीचं काय होतं, लांबी गुणिले रुंदी, आयताचं क्षेत्रफळ. तसंच याचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ आहे. चौरसाचं क्षेत्रफळ इथं लिहितो. आता ह्याला लांबी रुंदी नाहीये, बाजू आहेत, ह्याला काय म्हणणार? बाजू. ही काय? बाजू. ही काय? बाजू. मग बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू. कारण आयताचं काय होतं, ला गुणिले रू, लारू, बरोबर. लांबी गुणिले रुंदी. मग याच्या पण बाजू गुणिले बाजू. आता जर याची एकच बाजू दिलेली असेल, दुसऱ्या याची गरजच नाही, कारण सगळ्या समान आहेत. म्हणजेच 10 गुणिले 10 म्हणजे 10 10 100. याचाच अर्थ काय झाला, बाजूचा वर्ग केला का हो? बाजूचा वर्ग. हो. मग बाजू किती आहे? 10 आणि 10चा वर्ग किती आहे? 100. मग सूत्र 2 प्रकारे येतं की नाही? बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूंचा वर्ग. किंवा त्याला पण लांबी गुणिले रुंदी म्हटलं तर काय फरक पडणार आहे? कारण त्याच्या बाजू दोन्ही सगळ्या समानच आहेत. हे लक्षात ठेवायचं. बेसिक संकल्पना लक्षात असल्यानं सूत्र लवकर लक्षात राहतात. आले. आता आपण आयताचं क्षेत्र बघितलं. क्षेत्रफळ हे होतं लांबी गुणिले रुंदी आणि हे होतं बाजू गुणिले बाजू. मग आता त्रिकोणाचं बघू. ओके. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? बाहेरची बाजू. परिमिती तर सोपीच आहे. त्रिकोणाची परिमिती ह्या 3 बाजू आहेत, समजा ह्या अशा दिलेल्या त्रिकोणी. ठीक आहे. ही आहे 12, ही आहे 10 आणि ही आहे 8. ह्याची परिमिती काढा. एक जागा आहे त्रिकोणी आकाराची, त्या जागेला कंपाऊंड टाकायचं आहे. परिमिती म्हटलं की कंपाऊंड आठवायचं. मग त्याला किती जाळी लागेल, किती लांबीची दोरी लागेल, किती लांबीची तार लागेल, सगळ्या बाजूची बेरीज करा. त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज, सर्व बाबे, सर्व बाबे, सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोणाची परिमिती मग काय? 12 अधिक 10 अधिक 8 म्हणजे 12 10 22 आणि हे झाले 30. ओके. 30 सेंटीमीटर आलं. म्हणजे त्रिकोणाला कंपाऊंड टाकायचे. कंपाऊंड टाकताना सगळ्या बाजूंची बेरीज करा. ओके. समजलं? मग आता परिमिती तुम्हाला समजली असेल. आपण चौरसाची परिमिती पाहिली, त्रिकोणाची परिमिती पाहिली, आयताची परिमिती पाहिली. आता मी वेगळ्या पद्धतीने मांडून सांगतो. परिमिती म्हणजे कंपाऊंड. ठीक आहे. आयत चौरस याची परिमिती म्हणजे कंपाऊंड. मग पंचकोन परिमिती कंपाऊंड. मग षटकोन. ठीक आहे. परिमिती कंपाऊंड. 6ची सगळ्या त्याचं सूत्र काय आहे? सर्व बाबे, सर्व बाजू बेरीज, बरोबर. सर्व बाबे, सर्व बाबे, सगळ्या बाजूची बेरीज करा. त्रिकोण असोत, चौरस असोत, आयत असोत, पंचकोन असोत, हे असो. परिमिती काढा म्हणजे कंपाऊंड काढा साहेब.
कंपाऊंड टाका. संपलं. परिमितीचं सूत्र आता लक्षात राहील, परीक्षेच्या काळात विसरणार नाही. आता आपण क्षेत्रफळ पाहू. क्षेत्रफळाचे ज्याचे त्याचे वेगळे होते. आयताचं क्षेत्रफळ, आयत क्षेत्र, क्षेत्र म्हणजे फरशी असं म्हणा. काय म्हणायचं? फरशी. त्याचं सूत्र आपण काढलं लारू, ला गुणिले रू. चौरसाचं, चौरसाचं चौरस, चौरस फरशी, त्याचं काय? बाबा, बा गुणिले बा, बा गुणिले बा, बरोबर. किंवा डबल करायचं ना, 2 गुणिले बा, किंवा बाचा वर्ग, बाबाचा वर्ग केला काय झालं. पण आता त्रिकोणाचं थोडं वेगळं आहे. त्रिकोण क्षेत्रफळ कसं आहे? 1/2 म्हणजे अर्धा करणे, 1/2 गुणिले गुणिले पाया गुणिले उंची. ओके, 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे काय? पाया गुणिले उंची. ओके, पाया गुणिले उंची. हा ठीक आहे, चला. मग आता आपण या सूत्रानुसार उत्तर काढू. चला काढा बरं. तुम्हाला समजा असा त्रिकोण दिलेला आहे. हा दिलाय त्याचा 8, हा दिला 12 आणि हे दिलंय समजा 10. ठीक आहे. मग आता याचं क्षेत्रफळ काढायचं. 1/2 गुणिले पाया, ही खालची बाजू जी असते याला पाया म्हणतात, या बाजूला म्हणतात पाया. ठीक आहे. आणि ही उभी जी आहे हिला म्हणतात उंची. मग पाया 12 आहे आणि उंची 10 आहे. क्षेत्रफळ येईल का? येईल का? हो, काय अडचण आहे. याला भागलं हे 6. आता काय राहिले? या दोन्ही याला भागलं ना, खालून गुणाकार करायचा, तुकडे केले, काटाकाटीचा भागाकार, बेसाई 12. मग 1 गुणिले 6, 6 1 6, 6 गुणिले 10 किती आलं? 60 सेंटीमीटर. किती आलं? 60 सेंटीमीटर. आलं लक्षात? आपण आता काय केलंय म्हणजे आपण आयताचं क्षेत्रफळ काढलं, फरशी काढली, लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ काढलं, बा गुणिले बा. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं, 1/2 पाया गुणिले उंची. बरोबर, 1/2 पाया गुणिले उंची. ठीक आहे. एका उदाहरणावरनं आपण एवढ्या गोष्टी समजून घेतल्या. पुढे आयताची परिमिती झाली, लांबी रुंदी झाली. बहुभुजाकृतीची सांगतो. बहुभुजाकृती. आता एक शेवटची परिमितीचं सांगतो. बहुभुजाकृती, बहुभुजाकृती. ओके, बहुभुजाकृतीची परिमिती. ठीक आहे. मग आता बहुभुजाकृती म्हणजे काय? ही अशी गुणिले अशी, सॉरी गुणिले म्हणण्यापेक्षा. ठीक आहे. आता ह्याचं तुम्हाला ह्याची परिमिती काढायची. हे 12, हे 4, हे 10, हे 10 आणि हे समजा हे पण 10. ठीक आहे. मग बघा बरं, हे 8 आतलंय, समजा कमी जास्त धरलंय. मग आता तुम्हाला विचारलं याची परिमिती किती? दिलेल्या आकृतीची परिमिती किती? परिमितीचं सूत्र काय? मी आधीच सांगितलं. काय आहे? सर्व बाबे. परिमिती म्हणजे काय? कंपाऊंड. परिमिती म्हणजे काय? कंपाऊंड आठवा, कंपाऊंड टाकायचं आहे. सर्व बाबे करा बरं. सर्व बाबे, सर्व बाजूंची बेरीज करा. सांगा आता, ही बाजू घेऊ, 1 नंबर देऊ तिला 1. ही इथं तुकडा करण्यापेक्षा अखंड घ्या. ठीक आहे. ही अखंड किती आहे? 14. ही किती आहे? 10. करा बेरीज. चला, 12 अधिक 14 अधिक 10 अधिक 10 झाले. आतल्या याची गरज नाही, बाहेरची परिमिती काढायची म्हणल्यावर. 10 10 20 हे झाले 14, 10 24, 24 10 34, 34 आणि 12 किती होतात सांगा? 34 आणि 12 46. आले. ह्या बहुभुजाकृतीची परिमिती आपण काढली 46. उदाहरण लक्षात आलं? ओके. या भागामध्ये परीक्षेच्या प्रश्नांच्या निमित्ताने आपण वेगवेगळे सूत्र बघितले आणि त्यांची ही काढली. काय काढली? परिमिती काढली. तुम्हाला हे आवडलं असेल तर आत्ताच लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. चल पुढचा घटक बघू. एक मुद्दा आणखी बघू.
ह्याच्यामध्ये आपण परिमिती काढली, ठीक आहे, ह्याची परिमिती किती आली? 46 आली. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर हे मधलं 8 घ्यायचे. मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजे कंपाऊंडचा विचार करा. कंपाऊंड टाकायचे म्हणजे बाहेरची बाजू मोजायची. ही बाजू, ही बाजू, ही आणि ही आतली बाजू आहे. परिमितीला जर तुम्ही ही आतली बाजू घेतली की तुमचं उत्तर चुकणार, कारण तो पण ऑप्शन असेल त्याच्यामध्ये, तो ऍड करून दिलेला सुद्धा ऑप्शन असेल. म्हणजे आता आपण चुकीचं ऑप्शन पण पाहू. हे सगळे 12 घेतले, अधिक परत 14 घेतले, त्याच्यानंतर अधिक 10 घेतलं आणि अधिक 10 घेतलं. किती आले? सगळ्याचे आपले 46 आले. हे झालं आपलं, ही झाली परिमिती. ओके, पण 8 मिळवलेली पण बघा बरं किती होतात? 46 अधिक 8 54. हा पण ऑप्शन दिलेला असेल तुम्हाला चुकीचा. हा चुकीचा आहे. परिमिती काढताना मधली बाजू धरू नका. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा समजून सांगण्यासाठी परत तो मुद्दा पुढे घेतला, पुन्हा ती आकृती थोडीशी बदलून काढली आणि लक्षात आणून दिली. ओके, आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आणखी 1 ते 2 उदाहरणं आपण घेऊ. ठीक आहे, त्रिकोणाची परिमिती झाली, चौरसाची परिमिती झाली, त्रिकोणाचे क्षेत्रफळ झाले. परत त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं घेतो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. काय सांगितलेले? 1/2 अर्धा करा गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, मग आता असा जर त्रिकोण दिलेला असेल समजा असा, ठीक आहे, त्याच्यामध्ये असं दिलेलं, तर ह्याचा पाया जर दिलाय 20 आणि ही उंची जर दिलेली आहे 15, तर याचं क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ म्हणजे आतलं. ओके, आतलं म्हणजे आतमध्ये क्षेत्रफळ म्हणजे फरशी बसवायची आपल्याला फरशी बसवायची असा विचार करा आणि इथं मांडणी करा. 1/2 गुणिले आता काय पाया किती आहे 20 आणि गुणिले 15. ठीक आहे, चला काढा. काय येते? काटाकाटीचा भागाकार करा. बेद आहे 20, मग 10 किती राहिले? 1 गुणिले 10 गुणिले 15 याचा गुणाकार करा. 10 × 10 आणि 10 ला 15 ने गुणलं 150. किती आलं? 150. याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 150. आलं लक्षात? काटाकाटीचा गुणाकार राहिलेला, इथं भागाकार केला आणि इथं गुणाकार केला. अशा प्रकारे क्षेत्रफळाचं सूत्र, परिमितीचं सूत्र, कंपाऊंड हे सगळं आपण समजून घेतलं. ओके, चला आता आपण क्षेत्रफळ आणि परिमितीचा जो घटक बघितला, जी रिव्हिजन किंवा जो सराव सेट बघितला, हा तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.